तुमचं स्वागत आहे। आता ना सकाळचे जेवढे सगळे कामं होते ते सगळे करून झालेत। आता रियांच्या बाबाचा टिफिन वगैरे पण देऊन झालं, रियांचं आवरलंय, माझं सगळं आवरून घेतलंय। म्हटलं थोडा वेळ भेटला आज तर ब्लॉग चालू करूया आणि काय दाखवता येतील ते तसं मी तुमच्या पुढे दाखवायचा प्रयत्न करेन। आता रियांस आंघोळ घातली तर रियांस थोड्या वेळासाठी झोपलाय, पटकन असे कपडे घालून घेऊया आणि ब्लॉगला सुरुवात करूया। पाऊस नसल्या कारणाने ना कपडे सुकले होते सगळे, म्हणून काय एक्स्ट्रा काम नव्हतं। नाहीतर काय होतं, जे कपडे धुतले होते ते घालायचे असतात आणि ते आधीचे कपडे काढून मला दुसरीकडे ॲडजस्ट करावे लागतात, त्याच्यात खूप वेळ जाता। तर आज पटकन कपडे घालून झाले होते आणि रियांशी झोपला होता, म्हणून म्हटलं आज फ्रीज साफ करून घेऊया। तर सगळ्यात आधी जे फ्रीजवरती ज्या वस्तू होत्या, म्हणजे माझा मिक्सर असतो किंवा फ्रूट्स असतात रियांचे आणि काय काय होतं ते सगळं असं बाजूला काढून घेतलं, कवर वगैरे काढून घेतलं, कवर चांगलं झाडून घेतलं आणि तिथे जागेवर पुसून वगैरे घेतलं। कवर मी आधी धुतलं होतं, त्याच्यामुळे जास्त खराब नव्हतं, फक्त डस्ट होती, ती पुसून घेतली अशी ओल्या कपड्याने आणि जे होते सामान ते सगळे लावून घेतले। छान दिसत होतं फ्रीज आणि त्याच्यानंतर मला दुसरी पण कामं करायची होती, म्हणून पटापट आवरून घेतलं। त्याच्यानंतर अशी पटकन भांडी घासून घेतली आणि म्हटलं भांडी घासून सगळं आवरून घेऊया, म्हणजे रियांशला मला वेळ देता येईल, त्यासाठी मी पटकन आवरून घेतलं। भांडी किती कमी आवाजात घासा, रियांच्या कानात बरोबर आवाज जातो। तर तो उठला होता, त्याच्यानंतर थोडं त्याच्यावर खेळत होती मी आणि नंतर मग रियांशला घेऊन आईकडे गेली आणि आईकडे गेला ना रियांश तर खूप खुश होतो आणि मला इथे थोडा आराम भेटतो आणि मी तिथे बसते थोडा वेळ आणि तो मस्त खेळत होता। त्याच्यानंतर मी घरी आली तर मला रियांशला घेऊन डॉक्टरकडे जायचं होतं आणि कोथिंबीर वडी करायची होती। तर मंडळी माझी भांडी घासून झालेत आणि रियांशला पण आईकडे सोडून आली, मध्येच तो उठला तर माझी बाकीची म्हटलं घेऊन घेते आणि ना आज रियांशला डॉक्टर घेऊन जायचं तर पटापट सगळं आवरायचं आहे, म्हटलं रियांशला आईकडे सोडून येते आणि मी आज कोथिंबीर वडी करणार होती। त्यासाठी मी कोथिंबीर वगैरे धुवून वगैरे ठेवली आणि ती अशी नितळशी ठेवली होती ती। तर आता चला पटापट अशी कोथिंबीर वडी बनवूया आणि डॉक्टरकडे जाऊया, कारण इथं कोथिंबीर धुवून वगैरे झाले आणि आज आहे ना मी हे भिजत ठेवलं काय अख्खे मसाले असेल त्याची कालवण करायची, नंतर आल्यावर करेन संध्याकाळी। तर पहिला ती कोथिंबीर वडीसाठी आहे ना आपण आहे ना कोथिंबीर वडी बनवायसाठी मी आधी पहिला लसूण घेतले 4-5 आणि त्याच्यात 2 मिरची टाकून वाटून घेतली आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं। मसाला झाल्यावर त्याच्यानंतर मी पटापट अशी कोथिंबीर कापून ठेवली, जी मी आधी धुवून ठेवली होती ती पटकन अशी कापून घेतली। पाणी थोडं निथळून घ्यायचं, कारण काही नंतर ना आहे ना खूप पातळ असं होतं, गोळा बनत नाही व्यवस्थित, त्याच्यासाठी मी आधीच धुवून ठेवली होती आणि बारीक बारीक चिरून घेतली आणि त्याच्यामध्ये जे काही पीठ असतं ते सगळं ॲड केलं। मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि 2 कप बेसनाचं पीठ घेतलं होतं। तुम्ही कसं करता हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला काय आयडिया देता येईल ते तुम्ही द्या। तर मग पटकन असं कापून झाल्यावर त्याच्यात सगळे पीठ घालून घेतले। हळद, तिखट मसाला, गरम मसाला थोडासा, सगळे मसाले घालून घ्यायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। पाणी वापरायचं नाही आधी, कारण काय ना त्याच्याने खूप गिलगिलीट होऊ शकतं आणि व्यवस्थित बनणार नाही कोथिंबीर वड्या। तर मीठ टाकायचं राहिलं होतं ते मी नंतर टाकून सगळं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती पांढरे तीळ लावून असे मस्त असे गोल गोल आकाराचे 2 गोळे बनवून घेतले। त्याच्यानंतर एका पात्यात पाणी घेतलं आणि त्याच्यावरती ही जाळी ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून मस्त असं शिजू दिलं आणि अर्धा तास तरी शिजायला द्यायचं ते बारीक गॅसवर। त्याच्यानंतर मला ना बाहेर जायचं होतं, म्हणजे रियांशला डॉक्टर घेऊन जायचं होतं, त्यासाठी असं पटकन ओटाबिटा क्लीन करून घेतला आणि मी थोडा वेळ होता म्हणून पटकन असे कपडे वगैरेच्या घड्या करून घेतल्या। त्या म्हणजे सकाळी मी कपडे काढले होते ना ते तसेच ठेवले होते, ते म्हटलं घडी करून घेऊ, नाहीतर हे उद्यापर्यंत राहून जातात तसेच। आणि मग माझी मी तयारी केली आणि आईकडे गेली आणि रियांशला घेऊन आली, रियांशची तयारी केली आणि तिकडे डॉक्टर फायनली आता घरी आलो आम्ही आणि रियांशला पण रियांशचा मूड खराब आहे, कारण त्या रियांशला काहीतरी हवं आहे। घरी आल्यावर थोडा आराम केला आणि पहिल्या रियांशला खिचडी ठेवली, कारण काही खूप वेळ झाला होता आणि त्याला
खूप भूक लागली होती म्हणून पटकन अशी खिचडी ठेवून दिली आणि त्याच्यानंतर जे दुपारी जे मी करून ठेवलं होतं त्याचे कापं करून घेतले आणि संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात झाली. एका साईडला कालवण बनवलं आणि एका साईडला भात बनवला. त्याच्यानंतर मग ते कालवण शिजेपर्यंत हे फ्राय करून घेतलं आणि मग रियांशला भरवायचं पण होतं. त्याची खिचडी बनवून रेडी होती. तुम्ही ह्या कोथिंबीर वड्या आहेत ना, त्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा सॅलो फ्राय पण करू शकता. पण आमच्याकडे मी आहे ना, जेवढं तेल कमी होईल तेवढं बघते. म्हणजे तेल जास्त यूज नाही करत मी आणि म्हणून मी असं करून घेतलं. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.